शांती। आज आहे 11 ऑगस्ट 2025 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्हाला अभ्यासाने आपली कर्मातीत अवस्था बनवायची आहे। त्याच सोबत पतितापासून पावन बनण्याचा रस्ता देखील सांगायचा आहे। रूहानी सेवा करायची आहे। प्रश्न आहे, कोणता मंत्र लक्षात ठेवलात तर पाप कर्मापासून वाचाल? उत्तर, बाबांनी मंत्र दिला आहे, वाईट ऐकू नका, वाईट पाहू नका। हाच मंत्र लक्षात ठेवा। तुम्हाला आपल्या कर्मेंद्रियाद्वारे कोणतेही पाप करायचे नाही आहे। कलियुगामध्ये सर्वांच्याकडून पाप कर्मच होतात, म्हणून बाबा ही युक्ती सांगतात। पवित्रतेचा गुण धारण करा। हाच नंबर 1 गुण आहे। धारणेसाठी मुख्य सारांश: 1. आतून राक्षसीपणाला नष्ट करण्यासाठी चालता फिरता स्वदर्शन चक्रधारी होऊन राहायचे आहे। संपूर्ण चक्र स्मृतीमध्ये आणायचे आहे। 2. बाबांच्या आठवणी सोबतच बुद्धी परमधाम घरामध्ये देखील लागलेली असावी। बाबांनी ज्या स्मृती दिल्या आहेत त्यांचे चिंतन करून आपले कल्याण करायचे आहे। आजचे वरदान: सर्वगुण संपन्न बनण्यासोबतच कोणत्या एका विशेषतेमध्ये विशेष प्रभावशाली भव। स्पष्टीकरण: जसे डॉक्टर्स जनरल आजारांचे नॉलेज तर ठेवतातच, परंतु त्याचसोबत कोणत्याही एका बाबतीत विशेष नॉलेजसाठी प्रसिद्ध होतात, तसेच तुम्हा मुलांनी सर्वगुण संपन्न तर बनायचे आहे, परंतु तरीही एका विशेषतेला विशेष रूपाने अनुभवामध्ये आणून सेवेमध्ये लावून पुढे जात रहा। जसे सरस्वतीला विद्येची देवी, लक्ष्मीला धनाची देवी म्हणून पूजतात, असे आपल्यामध्ये सर्व गुण, सर्व शक्ती असताना देखील एका विशेषतेमध्ये विशेष रिसर्च करून स्वतःला प्रभावशाली बनवा। स्लोगन आहे, विकार रूपी सापांना सहज योगाची शय्या बनवा तर सदैव निश्चिंत रहा। ओम शांती।